हा तो होऊन जाईल, हा एक 15 लाखात होऊन जाईल, ते पण छोटं जागेचे मालक तुम्ही. धन्यवाद. देवाचं आशीर्वाद परमान सौत मंदिर ठीक आहे, पण ते सगळं बजेट काढता येईल, बजेट बसलं पाहिजे ना. दोन्ही मिळून 30 लाख रुपये, 30 लाखात कसं बसवायचं, सगळे प्लॅन सांगू लागलं 2 कोटीचं काम आहे. भारतीय जनता पार्टीचा सावेर साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ, सावेर साहब तुम सुंदर महाराज चांगला फोटो काढ रे नानाचा. भारतीय जनता पार्टीचा भैया अरे यार थोड़ा सा फोटो का ना 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 सर्व भजी बनवायची हो ना बोला साहेब. हां, बजेट करून त्यांनी काय ते आपण काय देऊ असं करून करू. ठीक आहे, ठीक. ओके. खूप खूप शुभेच्छा. नगरमध्ये नारेगाव या भागामध्ये अनेक वर्षापासून मागणी होती. हा गुंठेवारी भाग असल्यामुळे महापालिकेच्या माध्यमातून काही कामं होत नव्हती, पण आज जवळजवळ 1,75,00,000 रुपयाच्या कामाचं आम्ही आज सगळीकडे भूमिपूजन केलेलं आहे, ज्यामध्ये ड्रेनेजचे आहे, स्मशानभूमीचं सुशोभीकरण आहे, मंदिराला सभागृह आहे आणि रस्त्याची असे टोटल 1,75,00,000 कामाची आज आम्ही इकडे भूमिपूजन केलेलं आहे. आणि मला नक्कीच खात्री आहे पुढच्या 1 महिन्यात ही सगळी कामं कंप्लीट होतील आणि या भागातील नागरिकांच्या ज्या काही समस्या होत्या त्याच्यात आम्ही लक्ष, आणि अजूनही काही समस्या असतील त्या नक्कीच त्याच्यामध्ये लक्ष घालून, ड्रेनेज असो, रस्ते असो किंवा अजून काही विषय असतील तर त्याच्यामध्ये नक्कीच लक्ष घालून आम्ही काम. भारतीय जनता पार्टीचा कल्याण नाना तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ, कल्याण नाना तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ. आज नारेगाव परिसरामध्ये विविध विकास कामाचे भूमिपूजन साहेबांच्या हस्ते झालं, काय सांगाल त्याबद्दल? आज या ठिकाणी आमच्या नारेगावमध्ये या राज्याचे कर्तव्यदक्ष कॅबिनेट मंत्री नामदार अतुलजी सावे साहेब यांच्या माध्यमातून 1,65,00,000 रुपयाची कामं आज आमच्या या नारेगाव वार्डामध्ये झाले. आणि कामं होत असताना आमच्या गावकऱ्यांना अत्यंत आनंद या ठिकाणी झाला, कारण काही भागांमध्ये नागरी सुविधाचा फार मोठा अभाव होता. परंतु वेळोवेळी मी माझे सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व सहकारी कार्यकर्ते, आमच्या या ठिकाणी असणाऱ्या 14 शाखा भारतीय जनता पार्टीचे आहेत, तिथले सगळे अध्यक्ष, त्यांचे सर्व कार्यकर्ते गेली विधानसभेपासून साहेबांच्या पाठलाग करत या ठिकाणी आज आम्ही हे विविध कामाचे उद्घाटन साहेबांच्या हस्ते केले. आणि हे उद्घाटन होत असताना खरोखरच आमचे नारेगाव वार्डातील सर्व 18 पगड जातीतील सर्वच नागरिक आज अत्यंत खुश झाले. आज तुम्ही बघितलं, काल साहेबांनी आम्हाला 5 वाजता प्रोग्राम दिला की उद्या तुमच्या वार्डातले उद्घाटन आहे, आणि आम्ही थोडके फोन केले, परंतु या ठिकाणी आज 500 गावातील नागरिक, महिला, या ठिकाणी नरेंद्र स्वामींच्या महिला, स्वामी समर्थांच्या महिला, स्वाध्यांच्या महिला, संप्रदायाच्या भजनातल्या महिला,
अशा अनेक स्तरातल्या महिला या ठिकाणी या उद्घाटनाला आल्या. आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आले आणि या गावातील नागरिक आले. आणि हे कामं होत असताना मी खरोखरच साहेबांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की अनेक दिवसापासून नारेगाव हे सलग एरियात येत होतं आणि या ठिकाणी अनेक रस्ते नव्हते, सभागृह नव्हते, ड्रेनेज नव्हत्या, अशा नागरिक समस्या अनेक या ठिकाणी होत्या. परंतु साहेबांनी ते लक्षात घेतलं आणि या ठिकाणी आज 2.25 कोटी रुपयाचे जवळपास उद्घाटन केले आणि साहेबांनी शब्द दिलेला आहे अजून 1.5 कोटी रुपये ते आम्हाला मार्चच्या आतमध्ये देणार आहे आणि राहिलेले कामंसुद्धा मार्चपर्यंत आम्ही या ठिकाणी पूर्ण करू. आणि त्यानंतर अनेक नागरिक समस्या मग ते राशनची कार्डची समस्या असेल, अनेक सरकारी ज्या काही योजना आहे, महायुतीचे छोटे छोटे लोन असतील, या लोनच्या माध्यमातूनही साहेबांनी फार मोठा मेळावा या शहरात परवा घेतला. आमच्या नारेगावातूनही जवळपास आज आम्ही 100 ते 150 महायुतीच्या माध्यमातून आले. अनेक विविध विकास महामंडळातून 1 लाख ते 15 लाखापर्यंत कर्ज या गावातील 9 तरुणांना देणार आहोत. मी त्यासाठी जे ऑफिस खोललं आम्ही सर्व प्रक्रिया करतोय. या ठिकाणून जे काही सुशिक्षित बेरोजगार आहे ते अनेक जातीचे या सर्व जाती धर्मांच्या लोकांना या विविध महामंडळातून त्यांना छोटा छोटा उद्योग करण्यासाठी आम्ही साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी लोनची सुद्धा प्रोसेस हाती घेतलेली आहे. आमच्या जिल्ह्याचे शहर जिल्ह्याचे अध्यक्ष शितोळे साहेब देवगिरी बँकेचे चेअरमन आहे. माझं त्यांच्याशी बोलणं झालं. त्यांनाही मी विनंती केली साहेब कमीत कमी 400 पोरांचं आमचं लोन तुम्हाला देवगिरी बँकेच्या माध्यमातून जास्त डॉक्युमेंट न घेता जे कायदेशीर आहे एवढेच पेपर घेऊन तुम्ही आम्हाला लोन द्या. त्यांनी त्या गोष्टीला दुजारा दिला. त्यांनी सांगितलं की नाना तुम्ही व्यवस्थिशीर फायले आमच्या सिडको शाखेला दाखल करा. मी त्या ठिकाणाहून तुमच्या 300-400 लोकांना 9 तरुणांना युवतींना मी लोन देतो. मी तुमच्या माध्यमातून सर्व गावातील 18 पगड जातीतील अनेक विविध महामंडळं या ठिकाणी शासनाचे आहे आणि शासनाने त्याला प्रत्येक महामंडळाला या ठिकाणी पैसाही दिलेला आहे. तर मी तरुणांना विनंती करतो की आपण रोजगार करण्याऐवजी रोजगार निर्मिती व्हा आणि छोटे छोटे लोन घेऊन आपण स्वतःचे उद्योग करा. जेणेकरून तुम्ही उद्योजक बनाल, या भारत देशाला या राज्याला तुम्ही सक्षम कराल. कारण नरेंद्र मोदींचा नारा आहे की आपण स्वतः आपल्या देशाचं प्रोडक्ट निर्माण करून आपल्याला आत्मनिर्भर व्हायचं आहे. म्हणून मी पुन्हा आवाहन करतो की आत्मनिर्भर होण्यासाठी जे सुशिक्षित बेरोजगार तरुण मुलं आहे यांनी पुढं आलं पाहिजे. कुठेही 1000-15,000 10-15,000ची नोकरी करण्यापेक्षा छोटे मोठे उद्योग त्यांनी या ठिकाणी केले पाहिजे. मी त्यांना आव्हान करतो. मी त्यांना साहेबांच्या माध्यमातून आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या माध्यमातून मी 100% या 9 तरुण मुलांना या ठिकाणी न्याय दिल्याशिवाय राहणार नाही एवढंच या प्रसंगी सांगतो. आज तुम्ही सर्व पत्रकार बंधू या ठिकाणी आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचे सर्व पत्रकारांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. मला एक प्रश्न असा होता की कोणत्याही वार्डामध्ये मूलभूत सुविधा मिळवायच्या असेल तर त्याला नगरसेवक महत्त्वाचा असतो. पक्ष आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, महापालिकेच्या निवडणुका आहेत. पक्षाने तुमच्यावर जबाबदारी दिली तर तुम्ही निवडणुकीत तयार आहेत का? हे बघा आता पक्ष जसा आदेश देईल तसं आम्ही काम करू. निवडणुकीला मला जर सांगितलं उभा राहा तर मी 100% उभा राहील. थांबा म्हटले साहेब तर थांबेल. परंतु एक निश्चित आहे भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक या प्रभागातून आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. त्याचं कारण आहे कालच्या विधानसभेला बघितलं कधी नव्हे एवढी मतं या ठिकाणी 3,500 मतं आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी मिळून साहेबांना दिले. आत्तापर्यंत त्यांनी 3री निवडणूक लढली. एवढी मतं कधीच साहेबांना पडले नव्हते. परंतु आमच्या गावातील सगळे 18 पगड जातीतले सर्व हिंदू बांधव एकत्रित झालो आणि त्यांनी भरभरून साहेबांना मतं दिले. म्हणून भरभरून साहेबसुद्धा आम्हाला या ठिकाणी निधी देत आहे. हेच त्याचं नांदी आहे. आणि तुम्ही विचारलं की नगरसेवक नसताना कामं झाली. साहेब कार्यकर्ता जर चांगला असला ना तर नगरसेवकाची सुद्धा गरज नाही. त्या कार्यकर्त्याचं एक इमेज असली पाहिजे. त्या कार्यकर्त्यांनी
ती मांडणी नीट केली पाहिजे. आपल्या नेत्याकडं, आपल्या मंत्र्याकडं, आपल्या सरकारकडे ती मांडणी जर व्यवस्थिशीर झाली तर नगरसेवकाची गरज नाही. एवढे कामं झाले, त्याच्यात महानगरपालिकेचा 1 रुपया पण नाही घेतला. आम्ही सगळे शासकीय फंड घेतले, आमदाराचा आमदार निधी घेतला. आणि आता पुढच्या काळात जर कर्मधर्म सहयोगाने या गावकऱ्यांनी जर आपल्या गावचा नगरसेवक केला तर तुम्हाला सांगतो महानगरपालिकेचे फंडसुद्धा कोटी रुपयाचे या ठिकाणी आम्ही आणू. आज तुम्ही सगळे पत्रकार पाहताय, आम्ही प्रत्येक चौकामध्ये या ठिकाणी सगळे सुशोभीकरण असेल, रस्ते असेल, ड्रेनेज असेल, या वार्डाला आम्हाला गुलमंडीला लागेल असा आमचा अहवाल या ठिकाणी आम्हाला करायचा आहे. कारण ती खुणगाठ आमच्या गावातील 18 पगड जातीच्या तरुणांनी या ठिकाणी मांडलेली आहे आणि ते खंबीरतेने माझ्या पाठीमागे या ठिकाणी उभे, साहेबांच्या पाठीमागे उभे. त्यामुळे नगरसेवक हा विषयच नाही. नगरसेवक आजच गुलाल टाकला आमच्या इकडनं कोणलाही एखाद्याला, तो आज निवडून आल्यात जमाय. आता अनेक कॉलन्यामध्ये आमच्याकडं राजेंद्र नगर असेल, माणिक नगर असेल, आनंदगाडी नगर असेल, जुनं नारेगाव असेल, आमच्या तिकडचे त्या 9 गल्ल्या असतील, जोशी मंडळ असेल, आमच्या तिकडं कंजारपाट समाजाची, बदूस समाजाची एकली तिकडची उद्घाटनं असतील. हे टप्प्याटप्प्याने पुढच्या काळातही आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. कारण तुमच्या देखील साहेबांनी शब्द दिला, पुन्हा 1.5-2 कोटी रुपये देतो. एकही काम या 3 महिन्यात मी बाकी ठेवत नाही. साहेबही एवढं प्रेम आमच्या नारेगावाबरोबर करतात.